नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो खूप मोठा आहे आणि कदाचित थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो. पाप, स्वातंत्र्य आणि मुक्ती ही एक अशी गोष्ट आहे जी सृष्टीच्या सुरुवातीला सुरू होते, एका बागेत घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे भरकटते आणि इतिहासाच्या मध्यभागी एका क्रूसावर येऊन एक मोठी कलाटणी घेते. बरोबर. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या साहित्यात बायबलमधील वचनांच्या आधारे या वैश्विक कथेचा उलगडा गेला आहे. आपला उद्देश हा आहे की यातील केवळ धार्मिक भाग न पाहता त्यामागे ज्या मोठ्या कल्पना आहेत त्या समजून घेणे. जसं की येशूच्या मृत्यूच्या वेळी मंदिराचा पडदा फाटला, या घटनेचा नेमका अर्थ काय आणि या एका घटनेचा संबंध संपूर्ण विश्वाच्या भवितव्याशी कसा जोडला जातो. अगदी बरोबर. आणि या विवेचनातील सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की ही कथा केवळ मानवाच्या वैयक्तिक मुक्तीपुरती मर्यादित नाहीये. यात संपूर्ण सृष्टीच्या म्हणजे निसर्ग आणि प्राणीजगताच्या मुक्तीचाही विचार आहे. आपण पहिला आदम आणि शेवटचा आदम या दोन संकल्पनांच्या माध्यमातून पाहणार आहोत की मानवाच्या एका निवडीने जगाचं स्वरूप कसं बदललं आणि दुसऱ्या निवडीने ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया कशी सुरू झाली. चला तर मग या मोठ्या कथेच्या अगदी निर्णायक क्षणापासून सुरुवात करूया. आपल्या साहित्याची सुरुवात मत्तई 27:50-51 ने होते, जिथे येशू आपला प्राण सोडतो आणि त्याच क्षणी जेरुसलेमच्या मंदिरातला तो प्रचंड पडदा वरपासून खालपर्यंत फाटतो. आता अनेकांसाठी ही केवळ एक तपशीलदार नोंद असेल, पण या घटनेमागे एक मोठा प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे, नाही का? हो, प्रचंड अर्थ आहे. हे समजण्यासाठी आपल्याला त्या वेळची व्यवस्था पाहावी लागेल. त्या मंदिरात एक परमपवित्र स्थान होतं, जिथे देवाचं अस्तित्व वास करतं असं मानलं जाय. कल्पना करा की हे एक अतिसुरक्षित VIP लाऊंज आहे. अच्छा. आणि या लाऊंजच्या प्रवेशद्वारावर एक जाडजुड पडदा होता. आणि वर्षातून फक्त एकदाच? फक्त मुख्य महायाजक, तोही खूप कडक नियमांचे पालन करून आणि प्राण्यांच्या रक्ताचं बलिदान देऊन आत जाऊ शकत होता. म्हणजे हा पडदा देव आणि सामान्य मानव यांच्यातील अंतर दर्शवत होता. वा, VIP लाऊंजची कल्पना आवडली. म्हणजे तो पडदा फाटणं म्हणजे जणू काही त्या लाऊंजचे दरवाजे कायमचे सगळ्यांसाठी उघडले गेले. अगदी. आता कोणालाही आत जाण्याची मुभा मिळाली. अगदी तसंच. ते देवाच्या बाजूने एक जाहीर आमंत्रण होतं की आता मध्ये कोणीही मध्यस्थ नाही, तुम्ही थेट माझ्यापर्यंत येऊ शकता. पण हे शक्य कशामुळे झालं? तर हिब्रू पत्रातील एक वचन सांगतं की रक्ताशिवाय पापांची क्षमा नाही. जुन्या व्यवस्थेत प्राण्यांचं रक्त अर्पण केलं जायचं, पण ते तात्पुरतं असायचं. या उलट या विवेचनानुसार येशूने स्वतःच्या रक्ताने कायमची खंडणी भरली. तो स्वतःच बळी होता आणि स्वतःच महायाजक. त्यामुळे हा यज्ञ एकदाच आणि सर्वांसाठी पुरेसा होता. एक मिनिट, पण इथे अनेकांना प्रश्न पडेल, जुन्या व्यवस्थेत दरवर्षी यज्ञ करावा लागत असे, मग हा यज्ञ एकदाच कसा काय पुरू शकतो? म्हणजे यात इतकं वेगळं काय होतं? खूप चांगला प्रश्न आहे. फरक गुणवत्तेचा आहे. असं समजा की जुन्या व्यवस्थेतील यज्ञ हे पापाच्या समस्येवर तात्पुरते मलम लावण्यासारखे होते. ते पापाची आठवण करून देत, पण पापाच्या मूळ स्वभावाला, त्याला नष्ट करू शकत नव्हते. या उलट आपल्या साहित्यात असं म्हटलं आहे की येशूचं बलिदान हे पापाच्या मूळ समस्येवर केलेला एक थेट हल्ला होता. ते केवळ पापांची नोंद पुसून टाकत नाही, तर पापाच्या शक्तीचाच नाश करतो. अगदी. म्हणून ते एकदाच पुरेसं आहे. ठीक आहे, म्हणजे हा त्या समस्येवरचा उपाय होता. पण मग मूळ समस्येकडे येऊया. पापाचा उगम, हे सगळं सुरू कसं झालं? साहित्यात इच्छा स्वातंत्र्य या कल्पनेबद्दल एक वेगळाच मुद्दा मांडलाय. ते म्हणतात की देवाने सृष्टीला दिलेलं स्वातंत्र्य अपूर्ण होतं. याचा अर्थ काय? या संपूर्ण चर्चेतला कळीचा मुद्दा आहे. आपल्या साहित्यानुसार देवाने मानवाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं, चांगलं किंवा वाईट. पण या स्वातंत्र्यात एक धोका होता. तो म्हणजे पाप करण्याची शक्यता. आणि गणित असं सांगतं की जिथे 1% जरी चूक होण्याची शक्यता असेल, तिथे अनंत काळात कधी ना कधी ती चूक होणारच. आणि तसंच झालं. या अपूर्ण स्वातंत्र्यामुळे मानवाने पाप निवडलं आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टी मृत्यूच्या अधीन झाली. योहान 8:34 मध्ये म्हटलंय, जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. पण हे ऐकल्यावर असे वाटते की हा एक प्रकारचा सापळा होता. म्हणजे देवाने अशी व्यवस्था निर्माण केली जी अयशस्वी होणारच होती, जिथे मृत्यू अटळ होता. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण इथेच मजकुरातला सगळ्यात धक्कादायक आणि आश्चर्यकारक विचार समोर येतो. तो असा की
क्रूसाची घटना ही काहीतरी गडबड झाल्यावर योजलेला प्लॅन बी नव्हता, तर सृष्टी निर्माण होण्याआधीच या संभाव्य पापावरचा उपाय देवानी योजून ठेवला होता. बापरे. हो, म्हणजे निर्मितीच्या डिझाईनमध्येच मुक्तीचा मार्ग तयार होता. देवाने सृष्टी मृत्यूसाठी नाही तर तिचे इच्छा स्वातंत्र्य पूर्ण करण्यासाठी निर्माण केले होते, आणि क्रूस हे ते स्वातंत्र्य पूर्ण करण्याचे साधन होते. वा, म्हणजे निर्मिती आणि मुक्ती या एकाच योजनेच्या दोन बाजू आहेत. आपण पापाच्या उगमाबद्दल बोललो, पण मजकूर या समस्येचं आणि उपायाचं चित्रण दोन व्यक्तींच्या रूपात करतो. जणू काही इतिहासाच्या दोन टोकांना दोन आदम उभे आहेत आणि त्यांच्या निवडींनी जगाचं भवितव्य ठरवलं. हो, ही तुलना खूप महत्वाची आहे. रोमन्स 5 मध्ये हे स्पष्ट केलं आहे. पहिला आदम, जो एदन बागेत होता, त्याने देवाची आज्ञा मोडली आणि हव्वेची निवड केली. त्याला ज्ञानवृक्षाचे फळ खाऊ नकोस ही आज्ञा मिळाली होती. या आज्ञेमुळे त्याला पाप काय आहे हे कळलं, पण ती पाहण्याची शक्ती मिळाली नाही. त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे पाप आणि मृत्यू जगात आले आणि त्याचा परिणाम सर्वांवर झाला. म्हणजे नियमशास्त्र किंवा कायदा आपल्याला फक्त निदान सांगतो, बरोबर, पण इलाज देत नाही. जसं एखादी वैद्यकीय चाचणी आपल्याला सांगेल की आपल्याला आजार आहे, पण ती आपल्याला बरं करू शकत नाही. उत्तम उदाहरण आहे. नियमशास्त्र हे एक्स-रे मशीनसारखं आहे. ते फ्रॅक्चर कुठे आहे हे दाखवतं, पण हाड जोडू शकत नाही. याउलट शेवटचा आदम म्हणजे येशू येतो. तो स्वतःच्या इच्छेऐवजी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा त्याग करतो. त्याच्या त्यागातून आणि रक्ताद्वारे मानवाला देवाचं प्रेम किती निस्वार्थ आहे हे समजतं, आणि ज्याच्या हृदयात हे प्रेम येतं त्याला देवाची आज्ञा पाळण्याची केवळ इच्छाच नाही तर शक्तीसुद्धा मिळते. पण हे ऐकायला थोडं विरोधाभासी नाही का वाटत? म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार वागणं, पण इथे म्हटलं जातंय की खरं स्वातंत्र्य म्हणजे देवाची इच्छा स्वीकारणं. हां, तर स्वातंत्र्याचा संकोच झाल्यासारखं वाटतं. हा विरोधाभास केवळ वरवरचा आहे. साईत स्वातंत्र्याची एक खूप सखोल व्याख्या करते. त्यांच्या मते पाप निवडण्याचं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नाही, ती एक गुलामी आहे. जसं एखाद्या व्यसनी माणसाला अंमली पदार्थांची निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं, पण खरं तर तो त्या व्यसनाचा गुलाम असतो. खरं स्वातंत्र्य व्यसनातून मुक्त होण्यात आहे. बरोबर. आणि कृपा स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे, जे स्वीकारल्यावर व्यक्ती पापाच्या गुलामीतून मुक्त होते आणि आपोआप चांगल्याची निवड करण्यास सक्षम होते. ही खूप मोठी कल्पना आहे. म्हणजे स्वातंत्र्याची व्याख्याच बदलली आहे. पण आत्तापर्यंतची आपली चर्चा मानवाभोवती फिरत होती. पण साहित्यात एक धक्कादायक दावा आहे की पहिल्या आदमच्या पापामुळे फक्त मानवच नाही तर संपूर्ण पृथ्वी शापित झाली. हो, आणि हा मुद्दा या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेतो. मजकुरानुसार हा शाप म्हणजे केवळ शेतीत कष्ट येतील इतका मर्यादित नव्हता, तर सृष्टीची मूळ सुसंवादी रचनाच तीच विस्कळीत झाली. जिथे शांतता होती तिथे संघर्ष आला, आणि या संघर्षाचं टोक म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणजेच एकमेकांना मारून जगण्याची स्पर्धा. त्यामुळे सिंहाने हरणाला मारणं हे सुद्धा या विवेचनानुसार मूळ पापाचाच परिणाम आहे. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे निसर्गात दिसणारी हिंसा, संघर्ष, अगदी नैसर्गिक आपत्त्या या सगळ्याचं मूळ त्या एका घटनेत आहे असं हे साहित्य सांगतं. बरोबर. रोमन्स 8.22 मध्ये म्हटलं आहे की संपूर्ण सृष्टी कणहत आहे आणि प्रसूती वेदनांप्रमाणे तळमळत आहे. जणू काही निसर्ग स्वतःच या तुटलेल्या अवस्थेतून सुटकेची वाट पाहत आहे. पहिल्या आदमने पृथ्वीवरील शासनाचा हक्क गमावला आणि तो सैतानाच्या ताब्यात गेला. त्यामुळे संपूर्ण सृष्टीवर त्याचा परिणाम झाला. मग जर पहिल्या आदमने सगळं इतकं बिघडवलं असेल, तर शेवटचा आदम या वैश्विक समस्येवर काय उपाय करतो? तो या करणाऱ्या सृष्टीला कशी मदत करतो? शेवटचा आदम म्हणजेच येशू सैतानावर विजय मिळवून आदमने गमावलेला शासनाचा हक्क परत मिळवतो. प्रकटीकरण 5 मध्ये एक रूपक आहे, जिथे तो 7 शिक्के तोडण्यास पात्र ठरतो. हे शिक्के तोडणे म्हणजे पृथ्वीला शापातून मुक्त करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करणे. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, ज्याचा शेवट नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीच्या निर्मितीमध्ये होईल. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी हे ऐकायला खूप काव्यात्मक वाटतं. याचा नेमका अर्थ काय आहे या साहित्यानुसार? याचा अर्थ असा की एक वेळ अशी येईल जेव्हा सृष्टी तिच्या मूळ सुसंवादी स्थितीत परत जाईल. यशाया 65 मध्ये याचं सुंदर वर्णन आहे. लांडगा आणि कोकरू एकत्र चरतील आणि सिंह बैलासारखे गवत खाईल.
वाव. म्हणजे हिंसा आणि संघर्ष कायमचा संपेल, दुःख, मृत्यू आणि वेदना नसतील. ही केवळ एक आध्यात्मिक स्थिती नाही, तर एक भौतिक पुनर्रचित वास्तव असेल. आणि या नवीन जगात विश्वास ठेवणाऱ्या लोकांची भूमिका काय असेल? ते फक्त प्रेक्षक असतील की त्यांचाही काही सक्रिय सहभाग असेल? त्यांचा खूप सक्रिय सहभाग असेल. या विवेचनानुसार जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते केवळ पापांची क्षमा मिळून थांबत नाहीत. पवित्र आत्म्याद्वारे ते पुन्हा जन्म घेतात, ज्यामुळे त्यांना पापाच्या इच्छेवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते. आणि ते या जगात असतानाच त्या नवीन पृथ्वीवर याजक आणि राजे म्हणून ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी तयार होत असतात. ठीक आहे. इथे साहित्यात 2 मतांचा उल्लेख येतो, जो थोडा तांत्रिक वाटू शकतो. एक म्हणजे विश्वासणारे हे शेवटच्या आदमच्या वंशाचे याजक आहेत आणि दुसरं मत म्हणजे ते मल्कीसदकच्या क्रमाचे आहेत. आता मल्कीसदक हे नाव अनेकांसाठी नवीन असेल. आपण यावर थोडा प्रकाश टाकू शकतो का? नक्कीच. मल्कीसदक हा बायबलमधील एक रहस्यमय व्यक्तिरेखा आहे. तो अब्राहमाच्या काळात एक राजा आणि देवाचा याजक होता. पण तो पारंपरिक याजकांच्या घराण्यातील नव्हता. तो एक वेगळा आणि श्रेष्ठ प्रकारचा याजक मानला जातो. हिब्रू पत्रामध्ये येशूला मल्कीसदकच्या क्रमाचा महायाजक म्हटले आहे. आता दोन्ही मतांबद्दल बोलायचं झाल्यास ते एकमेकांना छेद देत नाहीत खरं तर. अच्छा. येशू हा मल्कीसदकच्या क्रमाचा सर्वोच्च अद्वितीय महायाजक आहे आणि विश्वासणारे हे शेवटच्या आदमच्या वंशाचे म्हणजे एका नवीन आध्यात्मिक कुटुंबाचे सदस्य म्हणून त्याच्या हाताखाली याजक म्हणून सेवा करतात. ते येशूच्या शरीराचे अवयव म्हणून या सेवेत सहभागी होतात. थोडक्यात सांगायचं तर येशू मुख्य महायाजक आहे आणि विश्वासणारे त्याचा याजकगण आहेत. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण क्रूसावरील एका क्षणापासून सुरुवात केली आणि थेट सृष्टीच्या अंतापर्यंत आणि तिच्या पुनर्रचनेपर्यंत पोचलो. हे सगळं जोडलं कसं जातं? या सगळ्याचा अर्थ हाच की क्रूसाची घटना केवळ भूतकाळात घडलेली एक ऐतिहासिक घटना नाही, ती निर्मितीच्या सुरुवातीपासूनच देवाच्या योजनेचा केंद्रबिंदू होती. हे केवळ मानवाला पापाच्या शिक्षेतून वाचवणारं कृत्य नाही, तर त्याच्या अपूर्ण इच्छा स्वातंत्र्याला पूर्णत्वास नेणारे, त्याला पापाच्या गुलामीतून सोडवणारे आणि केवळ मानवाच नाही तर संपूर्ण सृष्टीला शापातून मुक्त करून तिच्या मूळ वैभवात परत आणणारं एक वैश्विक कृत्य आहे. ही एक प्रक्रिया आहे जी आजही सुरू आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या संपूर्ण विवेचनानुसार खरं इच्छा स्वातंत्र्य म्हणजे चांगले आणि वाईट यापैकी निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही. ती तर एक अपूर्ण आणि धोकादायक स्थिती आहे. उलट खरं आणि परिपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे देवाचं प्रेम आणि कृपा इतक्या पूर्णपणे स्वीकारण्याचं स्वातंत्र्य की त्यानंतर व्यक्ती वाईट गोष्टी निवडण्याची इच्छाच गमावून बसते आणि आपोआप चांगल्याची निवड करण्यास सक्षम होते. स्वातंत्र्याची ही व्याख्या आपल्या रोजच्या निवडींबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल आपल्याला काय सांगते?